शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका करण्यात आली आहे। सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केलेला आहे। शिवसेनेच्या टीकेसंदर्भात एनसीपीने भाजपकडे तक्रार केली आहे। सेनेच्या टीकेमुळे सरकारची नाचक्की होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादीमधलं शीतयुद्ध आता शिगेला पोहोचलेलं आहे। महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतलं शीतयुद्ध हे पाहायला मिळत आहे। शिवसेना नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्याने पातळी सोडून टीका केली जात असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केलाय। टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये सुनील तटकरे यांनी शिवसेनेकडून आदिती तटकरे यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात नाराजी व्यक्त केली। या टीकेमुळे महायुती सरकारचीच नाचक्की होते असं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुम्हाला असं वाटलं की त्यांनी आदितीच्या शब्दाबद्दल जे शब्दप्रयोग केले ते वापरू नयेत असं सभ्यतेने तुम्हाला वाटलं। याचा अर्थ कुठल्या स्तरावरती जाऊन शब्दप्रयोग केले असतील तुम्हाला तर कळू शकतं। आणि राजकारणामध्येही योग्य का अयोग्य तटस्थपणे नक्कीच तुमच्यासारखी जे आज पत्रकारितेची एक संस्था म्हणू आपण इन्स्टिट्यूट म्हणू आफ्टर वी आर ऑल इन्स्टिट्यूट वी आर गव्हर्नमेंट तुम्ही जर्नलिझममध्ये आहे दॅट इज ऑल्सो इन्स्टिट्यूट ब्युरोक्रेसी इज ऑल्सो इन्स्टिट्यूट ऑल अदर इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवत असेल की काय पद्धतीने चाललं आहे किती हिणकस पद्धतीने चाललं आहे। त्याच जिल्ह्यामधला ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्याने तर परवाची तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल किंवा वाचलं असेल त्याच्याबद्दल तुमच्याच मंत्र्यावरती आरोप करतायत ते थेट। तुम्ही याच्याबाबत देवेंद्रजींना किंवा बावनकुळेंना सांगितलं आहे की सरकार चर्चा झाले एकदा बघूया काय झाली साधारणपणे चर्चा मी तपशील न सांगा पण तरी तुम्ही त्यात नाराजी व्यक्त केली तुम्ही काहीतरी तुमची भूमिका असं ठरता ना की बाबा हे योग्य नाही किंवा हे योग्य आहे या विषयावरती एकमेकांशी बोललेलो आहोत। हो पण पक्षाला आवडलेलं काहीतरी असेल ना त्यात म्हणजे बोललेलं तपशील मी मागत नाही तटकरे साहेब चर्चेचा तपशील नकोय मला बोललेलं आहे याच्यामध्ये सगळं आलं। नाचक्की होते सरकारची पक्षाची याच्यामध्ये नाही वाटत असं आहे ना स्वाभाविक जे आहे ते आहे मानलंच पाहिजे। पण तेच म्हटलं ह्याच्यामध्ये काय करता येईल मग पक्षाने याच्यात कोणी इंटरव्हीन करा तुम्ही देवेंद्रजींना सांगितलं की हे कुठेतरी हे सगळं थांबावं किंवा आमच्या पक्षाला याच्यामध्ये जास्त त्रास होतो आहे आम्हाला कुठेतरी टार्गेट केल्यासारखं होतं आहे असं तुम्ही काहीतरी बोलला सर। मी म्हटलं ना बोलणं झालेलं आहे लेट अस सी